मित्रांनो, सर्वांचे माझ्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे। जसं की मी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करत आहे, कारण की बऱ्याच कमेंट्समध्ये बऱ्याच सबस्क्रायबर्सची अशी विनंती होती की सर तुम्ही एखादं लाईव्ह सेशन करा, त्यामुळे थोडे काही प्रश्न विचारता येतील किंवा काही यामध्ये चर्चा होईल। तर जे कोणी लाईव्ह मध्ये जॉईन होतील त्यांनी अगोदर माझं पेज फॉलो करा, भविष्यात तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळत राहील। आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न अडचणी असतील तुम्हाला ते या ठिकाणी विचारता सुद्धा येतील। ठीक आहे, तर जसं की मी तुम्हाला अगोदरच पोस्ट टाकली होती की लाईव्हचा विषय काय असेल। लाईव्हचा विषय असा आहे की पोलिसांनी अटक केल्यानंतर काय करायला पाहिजे। बरेचदा काय होतं की आपली जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असेल, कोर्ट यंत्रणा असेल, यांना आपले कार्य तर व्यवस्थित करावेच लागते। त्यामुळे त्यांचं कार्य ते करणार। आपल्यासाठी सुद्धा काही कायदे आहेत, भारतीय संविधानाने आपल्याला काही हक्क दिलेले आहेत। इतरही गोष्टीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल, किंवा मानवाधिकार संस्था असेल, किंवा आपल्या भारताचं पूर्ण न्याय व्यवस्था असेल, यांनी आपल्याला सर्व काही अधिकार दिलेलेच आहेत। असं नाही की एखाद्यावर कोणती कंप्लेंट दाखल झाली आणि तो माणूसच नाही, तो आरोपीच आहे, त्याने असं करायलाच नाही पाहिजे, किंवा त्याला आता तुम्ही अशी शिक्षा द्या वगैरे द्या, असं काहीही नसतं। त्याला प्रत्येक गोष्टीला एक प्रोसिजर आहे। तुम्ही गुन्हेगार आहात किंवा नाहीत, त्यामध्ये कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत, खोट्या आहेत, या सर्व गोष्टी कोर्ट न्यायव्यवस्था पाहते। त्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये शिक्षा सुनावली जाते किंवा त्यामध्येच तुम्हाला काहीतरी यामध्ये पुढे प्रक्रिया केली जाते। त्यामुळे घाबरून जायचं काहीही कारण नाहीये। आपण जर गुन्हेगार नसतो, काही केलं नसेल, आपल्याला जर खोट्या गुन्ह्यामध्ये गोवलं असेल तर 100% त्यामध्ये आपली सुटका होणार। न्याय सर्वांसाठी आहे। कारण आपण चित्रपटामध्ये सुद्धा पाहिले असेल की लोक म्हणतात की मी तुला कोर्टामध्ये बघून घेईन, असं काय म्हणतात, कारण कोर्टाला आज नागरिकांना आज सुद्धा कोर्टावर भरोसा आहे। त्यामुळे प्रत्येक जण कोर्टाच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करतो। फक्त एवढंच आहे, जस्टिस जो आहे, न्याय आहे, तो थोडा उशिरा भेटतो, कारण की आपली न्याय व्यवस्था तेवढी आणखी सक्षम झालेली नाहीये। न्यायालयांची, न्यायाधीश वर्गांची संख्या लिमिटेड आहे। त्यानंतर कामे खूप जास्त आहेत। हळूहळू आता ई फायलिंगचे युग सुरू होत आहे, म्हणजे सर्व काही न्यायालयीन प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे। वकील साहेब ऑफिसवर बसतील आणि ते ऑनलाईनच सर्व काही कामं करतील। न्यायाधीश महोदय त्यांच्या कार्यालयामध्ये बसतील आणि सर्व काही ऑनलाईन चालेल। त्यामुळे मला तरी वाटतं की भविष्यामध्ये खूप काही गोष्टी ऑनलाईन होत असल्यामुळे अडचणी येणार नाहीत आणि लवकरात लवकर न्यायव्यवस्था सुधरेल आणि मॅटर सुद्धा लवकर निकाली लागतील। चला तर मग आपण सुरुवात करूया। सुरुवातीला कोणताही गुन्हा जेव्हा दाखल होतो तेव्हा आपण ऐकतो की याच्यावर FIR झाली। FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम खबरी अहवाल। यामध्ये काय असतं, नावच आहे प्रथम, म्हणजे सुरुवातीला जेव्हा एखादी पीडित व्यक्ती जिच्यावर कोणता अन्याय झाला असेल, मारहाण झाली असेल किंवा बेकायदेशीर गोष्ट झाली असेल, ती जेव्हा पोलीस चौकीमध्ये जाते आणि ती आपली कैफियत, आपली गोष्ट पोलीसवाल्यासमोर मांडते, तेव्हा या ठिकाणी FIR लॉन्च केली जाते। तर जे आपला कायदा आता बदलला आहे, म्हणजे पहिले भारतीय CRPC जे म्हणतो आपण, क्रिमिनल प्रोसिजर कोड होते, आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झाले। त्यानुसार यामध्ये कलम 173 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये या ठिकाणी प्रथम खबरी अहवाल म्हणजे FIR पोलीस लॉन्च करून घेतात, लिहून घेतात। ती तोंडी असू शकते, पोलिसांना तुम्ही तोंडी सांगायची, पोलीस लिहून घेतील, टाईप करून घेतील, किंवा तुम्ही लेखी पण देऊ शकता। ते पोलीस त्यामध्ये तुमची FIR लॉन्च करून घेतात, दाखल करून घेतात। FIR दाखल कोणत्या गुन्ह्यामध्ये केला जाते, तर गुन्ह्याचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केले गेले आहे, कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल, म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र। दखलपात्र म्हणजे काय, ज्यामध्ये पोलीस कॉग्निझन्स म्हणजे त्याचा तपास करू शकतात स्वतः, आणि नॉन कॉग्निझन्स म्हणजे अदखलपात्र, पोलीस दखल घेऊ शकत नाहीत, त्यामध्ये त्यांना मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते। अदखलपात्र म्हणजे आपण जे NC घेतली, माझी FIR नाही घेतली, माझी NC घेतली म्हणतो। NC म्हणजे फक्त पोलिसांना अधिकार एवढा असतो की तुमची फिर्याद ते लिहून घेतात आणि त्यानुसार NC दाखल करून घेऊन ती NC ची कॉपी तुम्हाला देतात आणि म्हणतात की तुम्ही न्यायालयासमोर जाऊन ही NC दाखल करा। न्यायाधीश महोदय जे काही आदेश करतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, आम्हाला आरोपीला अटक करता येणार नाही, फक्त काही अधिकारानुसार प्रतिबंधित करता येईल। त्यानंतर जेव्हा NC चा विषय झाला, FIR लॉन्च झाली, मग जर तुमच्यावर कोणती FIR लॉन्च झाली तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, घाबरून जायचं नाहीये, कारण की मी सांगितल्याप्रमाणे न्याय कायदा सर्वांसाठी आहे। आणखीन एवढं पण काही सर्व काही सिस्टीम खतम झाली नाहीये।
न्याय आहे. अधिकारी वर्ग सुद्धा यामध्ये चांगले आहेत, पोलीसवाले असतील, न्यायाधीश महोदय असतील, न्याय व्यवस्था असेल. ठीक आहे, आपल्या मनामध्ये त्याबद्दल काही गैरसमज झाले असतील, पण शेवटी 5 बोट सारखे नसतात. त्यानुसार काही गोष्टी अनुभव आपल्याला सुद्धा आला असेल, पण त्यामुळे खचून जायचं नाही. FIR झाल्यास सुरुवातीला काय करायचं की FIR ची कॉपी काढायची. ज्या पोलीस चौकीमध्ये FIR लॉज झाली असेल, एखादा तृतीय पक्षी, समजा आपल्याला पोलीस अटक करेल अशी भीती असेल, तर तृतीय पक्षी आपला कोणी नातेवाईक असेल, कोणी असेल, त्याला कोर्टामध्ये पाठवून FIR ची कॉपी काढून घ्यायची. किंवा आजकाल ऑनलाईन सुद्धा FIR तुम्हाला मिळते. महापोलीस नावाची वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन FIR ची कॉपी तुम्ही सुद्धा कुठेही बसल्या बसल्या डाउनलोड करू शकता. ती कॉपी घेऊन ती तुम्ही अगोदर कॉपी वाचा. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, काय घटना आहे, काय खोटं दिलंय, काय खरं दिलंय, सर्व काही वाचून घ्या. त्यावरून तुम्हाला पुढली आपली रणनीती समजून जाईल. ती घेतल्यानंतर FIR सुरुवातीला काय करा, जे आपले एखादी चांगले वकील असतील, चांगले वकील साहेब असतील, आपल्या ओळखीचे, पाहुण्यांनी दिले असतील किंवा आपल्या ओळखीचे असतील, फक्त काय करा, यामध्ये बऱ्याचदा आरोपीची हॅरासमेंट होते. आता मी सर्व काही स्पष्ट बोलणार नाही. वकील प्रमोट केले जातात की तुम्हाला सांगलं जातं की हेच वकील घ्या. दुसऱ्याच्या मनावर तुम्हाला काय माहिती नसतात, तसं करू नका. तुम्ही पण थोडी या ठिकाणी माहिती घ्या. तुमच्या एखादी जवळचे दुसऱ्या गावचे वकील असतील बाहेर जिल्ह्यातले, त्यांना फोन करा, बाबा मला असं असं आहे, काय करावं लागेल. तर वकिलाचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तो सल्ला घेऊन तुम्ही एखाद्या वकील साहेबांना एंगेज करा, ते तुम्हाला पुढची सर्व माहिती सांगतील. मग त्याच्यानंतर करायचं काय, वकील साहेबांशी बोलल्यावर तर प्रश्न मिटणारच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, गुन्ह्याचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेले आहे. कलमाचे FIR मध्ये ज्या कलमा लावल्या जातात, ते पूर्वी 324 होत्या, आता त्या वेगवेगळ्या बदललेल्या आहेत. त्या कलमा लावल्या जातात, तर त्या सर्व कलमा तुम्ही चेक करा की त्या बेलेबल आहेत का नॉन बेलेबल. म्हणजे गुन्ह्याचे 2 स्वरूप सुद्धा आहेत, जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्हा. जामीनपात्र गुन्हा म्हणजे काय, त्यात तुम्हाला जामीन लगेच मिळणार. बऱ्याच प्रकरणामध्ये आपले माननीय हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांनी पोलिसांना काही अधिकार दिले आहेत की तुम्ही सुद्धा आरोपीला बेलेबल म्हणजे जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामीन देऊ शकता. आणि नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र मध्ये तुम्हाला त्यामध्ये पण 3 वर्षापर्यंतच्या गुन्ह्यामध्ये पण सुद्धा पोलिसांना बरे अधिकार दिलेले आहे की तुम्ही सुद्धा साक्ष लावा की आरोपी बाहेर गावचा आहे, कुठला आहे, त्या तुम्ही पण त्या ठिकाणी त्यांना बेल देऊ शकता. पण अगोदर हे पहा, ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता. किंवा आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच लॉ पब्लिशर्सचे मराठीमधून पुस्तकं उपलब्ध आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असो, भारतीय न्याय संहिता असो, भारतीय साक्ष अधिनियम असो, किंवा जे कोणते कायद्याचे पुस्तकं असतात ते तुम्ही घ्या आणि त्यामध्ये चेक करा की जे कलम लावले आहेत ते जामीनपात्र आहेत का अजामीनपात्र आहेत. जर ते कलम जामीनपात्र असतील तर तुम्हाला भिण्याचे कारण नाही. त्यामध्ये तुम्हाला जमानत ऑटोमॅटिक भेटून जाईल. त्यात तुम्हाला कुठेही पळापळी करायची गरज नाही. जर अजामीनपात्र असेल मग मात्र तुम्हाला असं कुठेही फिरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रोसिजर करावीच लागेल. ठीक आहे. आता FIR दाखल झाली, तुमच्या गुन्हा दाखल झाला, जे काय असेल, तर सर्वप्रथम काय करा की अगोदर अटकपूर्व जामीन. कारण बऱ्याचदा काय होतं की आरोपीची हॅरासमेंट होते की बाबा तुझ्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झालाय, तुझ्यावर तलवार बाळगली म्हणून गुन्हा दाखल झालाय, तू काहीतरी द्रव्य विकताना दारू असो किंवा अफीम असो, चरस असो, किंवा तू नकली नोटा छापू लागला, किंवा असं काहीतरी भीती घालून, कोण घालतात तुम्हाला माहिती, ती भीती घालून तुम्हाला बेजार केलं जातं. त्यामुळे अशा अनवॉन्टेड अरेस्ट, अननेसेसरी अरेस्टला डिटेन करण्यासाठी, म्हणजे अशा गलत पद्धतीच्या अटकेसाठी अडवण्यासाठीच या ठिकाणी अटकपूर्व जामीनचं प्रावधान त्यामध्ये केलेलं आहे. तर अटकपूर्व जामीनचं सेक्शन काय आहे, तर 173 झालं यामध्ये FIRचं. आणि एक मिनिट, अँटिसिपेटरेबल कलम 482 भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार तुम्ही माननीय जिल्हा न्यायालय समोर किंवा माननीय उच्च न्यायालय समोर अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक चांगले वकील नेमावे लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की बाबा यामध्ये मला अटकपूर्व जामीन भेटू शकते. यामध्ये पण बरेच ग्राउंड्स आहेत की मला अटक होऊ नये यासाठी कोर्ट प्रयत्न करतं. पण असं नाही की सगळ्याच गुन्ह्यामध्ये भेटतं. जसं की काही सिरियस गुन्हे आहेत, बलात्काराचे असतील किंवा चरस अफीम गांजा विकायचे असतील किंवा देशाविरोधी तुम्ही काहीतरी कारवाई करतात किंवा तुम्ही नोटा छापतात किंवा तुम्ही कोणाला खूप जबर मरून जाईल एखादा व्यक्ती अशी दुखापत केलेली आहे किंवा क्राईम अगेन्स्ट वुमेन्स असतील, जे गँगरेप म्हणतो, किंवा
लहान मुलांची विक्री म्हणतो, महिलांची विक्री, व्यवसाय जे काय असतील त्या गोष्टी असतील त्यामध्ये बेल तर भेटणं मुश्किल आहे. तरी पण तुम्ही कायद्याने तुम्हाला हा अधिकार दिला आहे तो तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही अटकपूर्व जामीन माननीय जिल्हा न्यायालयासमोर दाखल करू शकता. ठीक आहे, अटकपूर्व जामीन तुम्ही दाखल केली तेव्हा तुम्हाला तर फरारच राहावं लागेल. तुमचे वकील साहेब तुमचे फक्त वकील पत्रावर किंवा इतर कागदपत्रावर सही घेतील, FIR ची कॉपी काढतील, बाकी अटकपूर्व जामीनचा अर्ज बनवतील आणि तो माननीय जिल्हा न्यायालयासमोर दाखल करतील. हे पण सांगतो की हे जे प्रावधान आहे पूर्ण देशामध्ये भारतामध्ये लागू आहे. जर तुमच्यावर गुन्हा गुजरातमध्ये दाखल झाला, तुमच्यावर गुन्हा जम्मू काश्मीरला दाखल झाला, कारण की ते सुद्धा आता 30-73 हटल्यानंतर भारतामध्ये आलेलं आहे, तर ह्या कलम आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण भारतामध्ये लागू होतात आणि आजकाल सर्व प्रोसिजर ऑनलाईन होत आहे. तुमचे वकील साहेब समजा मी परभणीचा आहे तर परभणी मधले वकील साहेब सुद्धा इथे बसून तुमची ऑनलाईन केस दाखल पण करू शकतात, त्याची बहस त्याची आर्ग्युमेंट ऑनलाईन सुद्धा करू शकतात आणि तुम्हाला अटकपूर्व जामीन ऑनलाईन सुद्धा घेऊन देऊ शकतात. त्यामुळे फिजिकली वैयक्तिक वकील साहेबांना सुद्धा सध्या तरी जायची गरज नाही. ठीक आहे, गेल्यास काही अडचण नाही, कोर्ट ऍक्सेप्ट करेल, पण सहसा आजकाल गरज पडणार नाही. ठीक आहे, मग अटकपूर्व जामीन दाखल झाली, कोर्ट चेक करणार बाबा काय करायचं काय नाही. अटकपूर्व जामीन भेटू बी शकतो. अटकपूर्व जामीन मध्ये प्रोसिजर काय असते, कोर्ट काय करतं की समजा तुम्ही एखाद्याचे पैसे चोरल्यास तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही 3 लाख रुपये चोरलेत किंवा तुम्ही असं एखादं अनैतिक महिलेवर कृत्य केलेलं आहे किंवा तुम्ही तलवार बाळगलेली आहे, तर कोर्ट काय करतं, पोलिसांना एक नोटीस पाठवतं आणि जी पीडित व्यक्ती असेल किंवा सरकार पक्ष असेल यांना एक नोटीस पाठवतं की यांना अटकपूर्व जामीन द्यायची का नाही द्यायची. त्यांचं उत्तर येतं, ते तर नाहीच म्हणणार आहे, शेवटी द्या कुणीच म्हणणार नाही आणि असं होणार नसतं तर ते तर विरोध करणारच, पण सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला कोर्ट अटकपूर्व जामीन देऊ शकतं. अटकपूर्व जामीन मध्ये तुम्हाला इंटेरिम सुद्धा दाखल करता येते. इंटेरिम म्हणजे काय, ठीक आहे, अटकपूर्व जामीन अर्ज तुम्ही दाखल केला, तो फायनल तर होणारच आहे, पण फायनल एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो. तर साहेब आम्हाला आज रोजी सुद्धा अटक व्हायची भीती आहे, आज आम्ही तुमच्या समोर अर्ज दाखल केलाय, आम्हाला आज पण अटक होऊ शकतं, तुम्ही इंटेरिम तरी द्या, तात्पुरता आम्हाला अटक करू नये असा तरी आदेश द्या. तुमचा आदेश होईपर्यंत हा अटकपूर्व जामीनचा अर्ज निकाली लागेपर्यंत, त्याला 8 दिवस लागो, महिना लागो, 6 महिने लागो, तोपर्यंत तरी कमीत कमी आम्हाला अटक करू नये. का करू नये ह्या पण गोष्टी यामध्ये तुम्हाला मेन्शन कराव्या लागतात. त्यानुसार तुम्ही जॉईन झाले आहेत. त्या ठिकाणी मुरलीधर ढवळे पाटील असतील, सुनील बोरबने असतील, माऊली भामरे असतील, सेशन पाहत आहात, सर्वांनी फॉलो करा. तर पुढे चालू आहे. तर मग अटकपूर्व जामीनचा इंटेरिम जरी भेटला तर तुम्हाला त्यामध्ये तो अर्ज पेंडिंग असेपर्यंत तरी कमीत कमी कोर्ट तुम्हाला पोलीस अटक करू शकत नाही. ठीक आहे, तो ऑर्डर डिसाईड होईल, मंजूर झाला तर ठीकच आहे, तो जर नामंजूर झाला तर तुम्हाला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या अटकपूर्व जामीन रद्द झालेल्या अर्जावर रिव्हिजन पिटिशन अपील हायकोर्टात पण दाखल करता येतं. तिथे पण सेम प्रोसिजर असणार. तिथे पण रिलीफ नाही भेटले तर शेवटी मग तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी काय करायचं आहे. ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या, तुमचा हायकोर्टाने पण अर्ज नामंजूर केला तर तुम्हाला या ठिकाणी अरेस्ट व्हावं लागेल, कारण हायकोर्ट किंवा माननीय जिल्हा न्यायालय तुम्हाला आदेशित करत आहे की तुम्हाला आज रोजी आम्ही काही गोष्टी बाकी असल्यामुळे अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही, तुम्हाला पोलिसांसमोर सरेंडर व्हावंच लागेल. तर मग शेवटचा पर्याय तुम्ही पोलीस समोर सरेंडर होणे. त्यात दुसरी एक गोष्ट सांगतो की पोलीस समोर जर तुम्हाला पोलिसांकडून भीती असेल, काही गोष्टी तुम्हाला वाटतील की माझ्यासोबत अशा होतील, त्यावेळेस तुम्ही पोलिसांसमोर करण्याऐवजी माननीय न्यायालयासमोर सुद्धा सुमोटो सरेंडर करू शकता. आता तुम्ही न्यूज मध्ये काय ऐकलं असेल की काही आरोपी कोर्टासमोर हजर झाले, तेच प्रकार आहे की ज्या क्षेत्रामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या क्षेत्राच्या पोलीस स्टेशनच्या कोर्टाला, ज्या पोलीस स्टेशनला जे कोर्ट दिलेला आहे त्या कोर्टासमोर तुम्ही स्वतः जाऊन हजर होऊ शकता की साहेब मी असा आरोपी आहे, या गुन्ह्यामध्ये माझं नाव टाकलेलं आहे, तर मला या ठिकाणी तुमच्या समोर सरेंडर व्हायचं आहे. मग कोर्ट तुम्हाला सरेंडर करून घेईल आणि तुम्हाला त्यामध्ये लगेच पोलिसला कॉल केलं जाईल की तुमचा अशा गुन्ह्यामधला आरोपी आहे, आमच्या समोर हजर झालेला आहे, तुम्ही त्यांना इथून घेऊन जा, तुम्हाला काही तपास करायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये काही गरज आहे का आरोपीची वगैरे पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे त्या ठिकाणी मी. त्यानंतर ते तुम्हाला अटक त्यामध्ये करावं लागेल. ठीक आहे, झालं, FIR लॉज झाली, तुम्ही अटक पूर्व दाखल केली, कॅन्सल झाली, तुम्ही कोर्टासमोर हजर झालात. ठीक आहे, हजर झाल्यानंतर पहिली गोष्ट सांगतो की तुम्हाला की आरोपी जो आहे तो सुद्धा एक व्यक्ती आहे, नागरिक आहे, त्याला सुद्धा काही अधिकार दिले आहेत. तर राईट्स ऑफ अरेस्टेड पर्सन म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार. असं नाही की मी आरोपी आहे, मला अटक केली, आता माझी जिंदगी संपली, मला आता पोलीस मारणार, मला उघडं बसवणार,
मला हातकडी घालणार, मला अंधाऱ्या खोलीत बसवणार, चिलट चावणार, मला पाणी भेटणार नाही, जेवायला भेटणार नाही, मला माझी खूप बदनामी होईल वगैरे वगैरे. तर यापासून भिवू नका. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला यामध्ये कोर्टाने अधिकार दिलेले आहेत. माननीय आपले जे भारतीय संविधान आहे त्यामुळे तुम्हाला अधिकार भेटलेले आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला अटक झालेल्या व्यक्तीचा अधिकार काय, तर राईट टू नो द ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. आर्टिकल 22 जे आहे भारतीय संविधानाचे, त्यानुसार तुम्हाला अटक कोण्या गुन्ह्यामध्ये केली आहे, कोण्या कलमा अंतर्गत केलेला आहे, ही माहिती तुम्हाला पोलिसांनी द्यावी लागते. नाही दिल्यास याचा भंग होईल आणि पोलीस प्रशासनावर कारवाई सुद्धा यामध्ये न्यायालय करू शकतं. ठीक आहे. दुसरा अधिकार आहे राईट टू कन्सल्ट अँड लीगल एड. म्हणजे तुम्हाला सल्ला घेण्याचा आणि विधी सल्ला म्हणजे लीगल एड, विधी म्हणजे न्यायिक सेवा घेण्याचा यामध्ये अधिकार आहे. ठीक आहे. न्यायिक सेवा म्हणजे काय, आर्टिकल 22/1 जे आहे त्यामध्ये दिलं आहे की तुम्हाला विधी सेवा म्हणजे वकील लावण्याचा किंवा कायदेशीर माहिती विचारण्याचा यामध्ये अधिकार आहे. तिसरं काय, राईट टू रिमेन सायलंट, शांत राहण्याचा अधिकार. तुम्ही म्हणताल पोलीस तर अटक करणार, आम्हाला म्हणतात तर काय माहित, मला माहिती नाही काय होतं, पण पोलीस मारणार, पोलीस हे करणार, दबाव टाकणार आणि आम्हाला बोलावं तर लागणार, माहिती सांगावं लागणार. तर राईट टू रिमेन सायलंट, एकही शब्द तुम्ही पोलिसासमोर बोलू शकत नाहीत, बोलायची गरज नाही, असा पण तुमचा अधिकार आहे. फक्त काही गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचं नाव, गाव, पत्ता, वय, कुठं राहता, काय करता, मित्रमंडळी कोण, घरची मंडळी कोण, ही माहिती देऊ शकता. पण तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये पोलीस मजबूर करू शकत नाहीत, तुमच्याकडून कोणतंही कन्फेशन घेऊ शकत नाहीत. कारण होतं काय, जर तुम्ही काही गोष्टी पोलिसांसमोर सांगितल्यात तर भारतीय पुरावा कायद्यानुसार त्या कोर्टासमोर ऍडमिसिबल नाहीत. पोलिसांसमोर दिलेला बयान कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही. त्याला कोर्टासमोरच प्रूव्ह करावं लागतं, तेव्हाच ते ग्राह्य धरल्या जातात. ते स्टेटमेंट प्रूव्ह होत नाही. त्यामुळे राईट टू सायलंट तुम्हाला पुढे कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल फ्रॉम सेल्फ इन्क्रिमिनेशन ड्युरिंग इंटरोगेशन, एम्फॅसिसाइज द राईट टू रिमेन सायलंट. कारण की आताच आपण जे अरविंद केजरीवाल यांची केस पाहिली होती त्यामध्ये असंच होतं. जे आपले ईडी होते, ईडी म्हणले की बाबा ते उडवाउडीची उत्तर देत आहेत, आम्हाला माहिती देत नाहीत, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत, त्यामुळे आम्हाला त्यांचं पीसीआर पाहिजे वाढवून. तर कोर्टाने त्यांना पीसीआर दिला नाही, असं सांगितलं की बाबा राईट टू रिमेन सायलंट हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्हाला पोलीस बोलून घेऊ शकत नाही. ठीक आहे. राईट टू बी टेकन अ मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours. अटक केल्यानंतर 24 घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे कोर्टासमोर पोलिसांनी हजर केलंच पाहिजे. नाही केल्यास पोलिसांवर यामध्ये कायदेशीर कारवाई होणारच. असं का केलं असेल तर या वेलकम आशिष म्हात्रे हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी माझं फेसबुक पेज फॉलो करा, व्हिडिओ पूर्ण पहा. असेच आपण लाईव्ह सेशन दर हप्त्यामध्ये एक दिवस घेणार आहोत. कोणता विषय असेल तर आपण तो विषय यामध्ये मांडू शकता. त्यामध्ये आपण दर हप्त्यामध्ये दर शनिवारी किंवा रविवारी लाईव्ह सेशन घेणार आहोत. तर ठीक आहे. 24 hours मध्ये तुम्हाला कोर्टासमोर हजर करावंच लागेल. पण समजा त्यामध्ये एक गोष्ट वगळावी लागेल, तो आहे प्रवासाचा पिरियड. एक आरोपी समजा आहे परभणी मधला आणि तो सध्या जम्मू काश्मीरमध्ये जाऊन लपलाय, त्यांना पोलिसने त्या ठिकाणी पकडलेला आहे. तर असं म्हणता येत नाही की जम्मू काश्मीर मधून इथे यायला तुला 24 घंट्यामध्ये हजर करावंच लागेल. तर तो प्रवासाचा कालावधी यामधून वगळला जातो. तिथून ते मानवतच्या पोलीस स्टेशनला आले, परभणीच्या तिथं हजेरीवर नोंद केली की मी या टाइमला पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत. तिथून पुढे 24 hours मध्ये तुम्हाला न्यायालयासमोर आरोपीला हजर करावंच लागेल. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला समजली, नाही केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार. राईट टू ट्रायल, ट्रायल स्पीडी आणि फेअर ट्रायल हा झाला न्यायालयाचा प्रश्न की आरोपीवर कोणता अन्याय झाला नाही पाहिजे, ट्रायल चालते वेळी त्याची हरासमेंट झाली नाही पाहिजे. तर कोर्टामध्ये ट्रायल चालला पाहिजे, फास्ट चालला पाहिजे आणि पारदर्शक चालला पाहिजे. हे सुद्धा यामध्ये आर्टिकल 14 जे आहे भारतीय संविधानाचे, इक्वॅलिटी बिफोर लॉ जे म्हणतो आपण, कोर्टासमोर समानता, या अधिकाराप्रमाणे त्याला या ठिकाणी ट्रायल भेटलं पाहिजे. राईट टू बी एक्झामाइन्ड बाय द मेडिकल प्रॅक्टिशनर, म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीला दर 24 तासामध्ये एकदा पोलिसांना हॉस्पिटलमध्ये नेऊन चेकअप करावे लागेल. त्याची तब्येत कशी आहे, त्याचं काही दुखत तर नाही, त्याला कुठं जखमा तर काय झाल्या नाहीत, ही सर्व काळजी पोलिसांनाच घ्यावी लागते. आपण म्हणता हे तर आरोपी याची काळजी पोलीस कशाला घेतील, तर तो एक व्यक्ती आहे, मी सांगितलं त्याची पण एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे, एक आपण म्हणतो मान सन्मान आहे, त्यामुळे त्याला मेडिकल एक्झामिनेशन करावंच लागतं. जर पोलिसांनी आरोपीला पकडलं, उचलून तसंच नेऊन जर ठेवलं कोर्टासमोर तर पोलीस प्रशासन अडचणीमध्ये येणार. कोर्ट साहेब म्हणणार असतं की बाळा रे तुम्ही त्याचं मेडिकल चेकअप केलं का, नाही केलं तर खूप अवघड आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे त्या आरोपीचं मेडिकल चेकअप करणं दर 24 घंट्यामध्ये गरजेचं आहे, नाही केल्यास अडचणी. ठीक आहे.
पुढचा अधिकार आहे आरोपीचा राईट टू नोटिफिकेशन फॉर अरेस्ट. अटक केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवणे गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. यामध्ये सेक्शन 48 जे आहे BNSS चे, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे, impose obligation on the arresting authority to inform the arrest person about these rights, enabling them to reach out to a trusted contact. म्हणजे कलम 48 BNSS नुसार अधिकार दिलेले आहेत की आरोपीला असं तुम्हाला सांगावंच लागेल पोलिसांना की तुझ्या वडील, आई, पत्नी, भाऊ, मित्र, जवळचा एखादा कोणी व्यक्ती किंवा तुमचा नगरसेवक असेल, म्हणजे रेप्युटेड पर्सन, गावातला तुमचा समाजाचा कोणी प्रतिनिधी असेल, असतं ना बरं, समजा आता कोणता समाज आहे त्यांचा एक गावातला व्यक्ती असतो, त्याला किंवा कोणाला तरी तुम्हाला कळवावं लागेल की याला आम्ही अरेस्ट केलेला आहे. असं जर नाही कळवलं आणि तशी गोष्ट त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये लिहिली नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार. त्यामुळे अटक केलेल्या व्यक्तीची माहिती त्यांच्या नातेवाईकांना द्यावीच लागेल, नाही दिल्यास अडचण येईल. ठीक आहे. पुढे आहे राईट टू कस्टडी मेमो अँड डॉक्युमेंटेशन. अटक केल्यानंतर त्याची पूर्ण कस्टडी मेमो पोलिसांना तयार करावे लागतात. अरेस्टेडचे जे फॉर्म असतात पूर्ण सेक्शन 56 जे आहेत BNSS चे, त्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतात, कारण की प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक तपास अधिकारी असतात. FIR लॉन्च झाल्यानंतर तो तपास एका पोलीस अधिकाऱ्याकडे दिला जातो की हा तपास तुम्ही करा. तर त्या अधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी सर्व डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. त्यामध्ये काय असणार, आरोपीचे त्याचे आधार कार्ड, त्याचे पॅन कार्ड, जे काय त्यांना कागदपत्र लागणार, पूर्ण डॉक्युमेंटेशन CRPC नुसार, BNSS नुसार असा एक त्यांनी फॉर्मॅट बनवला आहे की त्या फॉर्मॅट प्रमाणे सर्व गोष्टी त्यामध्ये घेतल्या पाहिजे. जसं की दिस इन्क्लुड्स द प्रिपरेशन ऑफ अ कस्टडी मेमो कंटेनिंग द डेट अँड टाइम ऑफ अरेस्ट, म्हणजे टाइम आणि दिनांक अटक केल्याचा, अटेस्टेड बाय द विटनेस अँड काउंटरसाइन बाय द अरेस्टेड पर्सन, म्हणजे या व्यक्तीसमोर आम्ही याला अटक केला आहे अशा व्यक्तीची सही घेणे आणि त्यानंतर त्याच्यावर काउंटर सिग्नेचर घेणे आरोपीची, त्या सहीच्या खाली आरोपीची पण सही घेणे. प्रॉपर डॉक्युमेंटेशन इन्क्लुडिंग अँड एंट्री इन द डायरी हेल्प्स इन द इन्शुअरिंग ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटन्सी, म्हणजे एक पोलीस डायरी असते. पोलीस डायरीमध्ये ह्या गोष्टीची नोंद पोलिसांना घ्यावीच लागेल. हा करण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की यंत्रणेने कसलाही गैरफायदा घेतला नाही पाहिजे, व्यक्तीची हॅरासमेंट केली नाही पाहिजे. यामध्ये एवढा उद्देश आहे, बाकी काही नाही. असं नाही की बाबा सर्व पोलीस दुश्मनच आहे तर पोलिसांच्या विरोधामध्ये कायदे आहे. ही एक प्रोसिजर आहे, ती फॉलो करावी लागते आणि पोलीस करतातच. त्यांना हे सर्व रुटीन होऊन गेले त्यामुळे ते काय असं ठेवत नाहीत, करतात. पण आपण पण आरोपी जर झालो तर ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा अधिकार आहे राईट टू कॉम्पेन्सेशन फॉर इलिगल डिटेन्शन. सेक्शन 359 जे आहे BNSS चे, यामध्ये काय दिले आहे की एम्पावर्स अरेस्टेड पर्सन टू सीक कॉम्पेन्सेशन फॉर ग्राउंडलेस अरेस्ट. दिस राईट सर्व्स अँड डिटरंट अगेन्स्ट आर्बिट्ररी डिटेन्शन. म्हणजे जर पोलिसांनी अनवॉन्टेड अरेस्ट केलेलं आहे असं प्रूव्ह झालं की तुमची अटक करायची गरज नव्हती, चुकीचं तुम्हाला अटक केलं आहे, तर त्याची भरपाई पोलीस प्रशासनाकडून, सरकारकडून तुम्हाला भेटणार. जर एखादी महिला असेल आणि एखादा व्यक्ती असेल त्याला अशा प्रकारे अटक जर केलं तर त्याची कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई पोलिसाच्या, मी तर म्हणतो बऱ्याच वेळेस कोर्टाने अशी ऑर्डर सुद्धा केली आहे की लेडीज आरोपी होती, तिला जेंट्स पोलिसांनी कोर्टासमोर सादर केलं तर त्या पोलिसाच्या पगारीमधून कोर्ट ऑर्डर करू शकते की ह्या लेडीजला एवढं कॉम्पेन्सेशन द्या की तुम्ही ह्या त्यांचा राईट्स ब्रीच केला आहे म्हणून. ठीक आहे. पुढचा राईट टू नोटीस फॉर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स, जे म्हणतो आपण आता मी सांगितल्याप्रमाणे NC दाखल झाल्यानंतर आरोपीला नोटीस पाठवली पाहिजे की बाबा तुमच्यावर असा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही तपासासाठी हजर राहा. हा पण त्यांचा अधिकार आहे. विदाउट नोटीस NC मध्ये पण तुम्हाला पोलीस बोलू शकत नाही. पुढचा राईट आहे राईट टू लीगल एड फॉर इंडायजेस्ट अक्यूज. आर्टिकल 39A जे आहे आपला भारतीय संविधान आणि सेक्शन 341 BNSS स्टेट ऑफ टू प्रोव्हाइड फ्री लीगल एड अँड इंडायजेस्ट अक्यूज पर्सन इन्शुअरिंग दॅट फायनान्शियल कन्स्टेन्स डू नॉट कॉम्प्रोमाइज देअर राईट्स टू अ फेअर ट्रायल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं पण तो खूप गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, किंवा तो अपंग आहे, किंवा त्याचं वय 60 वर्षाच्या वर आहे, किंवा तो UTP आहे, म्हणजे तो जेलमध्येच आहे ऑलरेडी, त्याला वकील लावण्यासाठी पैसे नाहीत, तर त्याला या ठिकाणी कोर्टामार्फत, जे आपले विधी सेवा प्राधिकरण आहे, ते एक कायदेशीर संस्था आहे, विधी सेवा प्राधिकरण आहे, त्यानुसार त्यांना फ्रीमध्ये वकील, सर्व काही गोष्टी फ्रीमध्ये भेटतात. तर ह्या सुद्धा गोष्टी आरोपीला पोलीस प्रशासनाने अरेस्ट केल्यानंतर सांगाव्या लागतात. त्यामध्ये एक सिंपल अर्ज करावा लागतो कोर्टासमोर की मी असा व्यक्ती आहे
आणि माझं उत्पन्न, त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, त्यांना सुद्धा उत्पन्नाचा दाखला दाखल करून कोर्टामार्फत फ्री वकील मिळू शकतो. कोणत्याही गुन्ह्यामध्ये मिळतो किंवा सिव्हिलच्या मॅटरमध्ये सुद्धा मिळतो, काही अडचण नाही. तुम्ही हा अर्ज करून लीगल एड कडून फ्री वकील घेऊ शकता आणि त्यामध्ये आपली केस मांडू शकता. असं नाही की बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला वकीलच भेटणार नाही किंवा तुम्हाला तुमची बाजू मांडायला जमणं काहीच विषय नाही, तसं होणार नाही. तुमची बाजू कोर्ट सुद्धा मांडणार. असं नाही की कोर्ट तुमच्यावर अन्याय करायला बसलेला आहे. कोर्ट तुम्हाला कोर्टाकडून वकील देणार आणि त्या वकिलानुसारच तुम्हाला ती केस तुमची लढवली जाईल. आणि असं नाही की असं कोणी वकील भेटणार. कोर्टामध्ये पण हे निवडलेले वकील ट्रेन असतात, कोर्टाकडून त्यांची ट्रेनिंग झालेली असते, कोर्टाकडून त्यांचं सर्व काही ट्रायल त्यांची गोष्टी पाहूनच त्यांची नियुक्ती केली असते. ते वकील तुम्हाला यामध्ये फ्री मध्ये मदत करतात. त्या वकिलाला तुम्हाला 1ही रुपया द्यायची गरज नाही. ठीक आहे. पुढचा अधिकार आहे राईट टू नॉन रिस्टेन्स बियॉन्ड नेसेसिटी. म्हणजे अधिकाराच्या बाहेर जाऊन जिथे गरजच नाही तशा गोष्टीपासून तुम्हाला अडवून ठेवता येत नाही. यामध्ये काय सेक्शन 46 जे आहे BNSS चे, त्यात सांगितलेलं आहे की मॅन्डेट द्या पोलीस ऑफिसर शुड नॉट यूज मोर रिस्टेन्स दॅन नेसेसरी ड्युरिंग अँड अरेस्ट प्रिव्हेंटिंग अननेसेसरी फोर्स. तुमच्यावर कोणता दबाव आणू शकत नाही जी गरजच नाही, अशी गोष्ट तुम्हाला म्हणू शकत नाही. सांगायचं म्हणजे तुम्हाला समजा टॉयलेटला जायचं, बाथरूम, तुम्हाला रोखू शकत नाही की जाऊ नको म्हणून, कारण ही गरजच आहे आणि त्यामुळे ट्रायलवर कोणता फरक पडणार आहे असा. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करावायची आहे जी गरजेची आहे, त्यापासून तुम्हाला पोलीस रोखू शकत नाहीत, ती तुम्हाला करावी लागते. पुढचा अधिकार आहे राईट टू प्रोटेक्शन फ्रॉम क्रुएल अँड इनह्युमन ट्रीटमेंट. हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अटक केल्यानंतर त्या व्यक्तीवर होऊ शकतात काही अन्याय होऊ शकतो. त्याला कस्टडीमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये मारहाण होऊ शकते, त्याच्यावर कोणता ड्रग्सचा प्रयोग होऊ शकतो, त्याला जेवायला भेटू शकणार नाही, त्याला एखाद्या वेळेस घाण जागी बसवलं जाऊ शकतं किंवा त्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये बसवलं जाऊ शकतं, त्याला व्यवस्थित पाणी भेटत नसेल, वेळेवर जेवायला भेटत नसेल, त्याला अमानुष्य कृत्य त्याच्यासोबत होत असेल तर अशी गोष्ट व्हायला नाही पाहिजे. हा सुद्धा अधिकार संविधानाने, कायद्याने तुम्हाला भेटलेला आहे. तर ठीक आहे, तुमच्यासोबत अशी कोणती गोष्ट घडली तर करायचे काय? तर जेव्हा कोर्टासमोर पोलीस प्रशासन, तपास अधिकारी तुम्हाला हजर करतील तेव्हा पहिला प्रश्न न्यायाधीश महोदय तुम्हाला विचारतात की तुझ्यावर कोणती मारहाण झालेली आहे का आणि पोलिसांविरोधात तुमची काही तक्रार आहे का? असं तर होतच नाही, कारण पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याच सेवेसाठी आहे. आज आपण जे घरी निवांत झोपतो, जे आराम करतो, बऱ्याच गोष्टी आपण कुलूप लावून दुकानला घरी जातो निघून, तर फक्त पोलीस आहेत म्हणून तुमचं कुलूप सुरक्षित आहे, तुमचं दुकान सुरक्षित आहे. ते जर नसते तर हे काही झालं नसतं. तर त्यामुळे त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवावाच लागेल. पण तुमचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. तर अशी कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडली, कस्टडीत तुमच्यासोबत मारहाण झाली, तुम्हाला ह्या गोष्टी काही व्यवस्थित भेटत नसेल, तुम्ही त्यांची तक्रार न्यायाधीश महोदय समोर करू शकता की साहेब मला जेवणाचा डबा वेळेवर भेटत नाही, मला माझ्या नातेवाईकाला भेटू दिलं जात नाही, मला मारहाण होत आहे, मला या जखमा झालेल्या आहेत, मला कपडे व्यवस्थित घालायला भेटत नाहीत किंवा मला अंधाऱ्या खोलीत ठेवलं आहे, मला मच्छर चावत आहेत, मला अशी अशी बिमारी आहे, मला हे विलाप सुरू आहे, मला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. तात्काळ मॅजिस्ट्रेट त्या पोलिसावर कारवाई करणार आणि तुम्हाला अशी सेवा पुरवली जाणार. त्यामुळे असं नाही की तुम्ही आरोपी आहात, तुमचे सगळे अधिकार संपलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे आपण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, कलम 57 भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार तुम्हाला 24 घंट्याच्या आतमध्ये न्यायालयासमोर हजरच करावे लागेल. ठीक आहे, हे झालं. तुम्हाला कोर्टासमोर हजर केलं, पुढं काय? तर पुढं पोलिसांना जर गरज असेल तर पोलीस कोर्टासमोर तुमचा PCR मागणार. आपण ऐकला असेल PCR काढला बाबा त्याचा 3 दिवस, PCR काढला बाबा 8 दिवस. हाच तो PCR, पोलीस कस्टोडियल रिमांड. पोलिसांना कोर्ट परमिशन देतं की या आरोपीला घेऊन जा आणि तपास करा. तर PCR मॅक्झिमम किती दिवस भेटू शकतो? तर मॅक्झिमम 14 ते 15 दिवस PCR तुम्हाला कोर्ट देऊ शकतं. असं नाही एकदाच 15 दिवस देईल. पोलीस म्हणले बाबा 8 दिवस द्या, तर ग्राउंड्स पाहून बाबा का पाहिजे तुम्हाला, काय तपास बाकी आहे, का शस्त्र जमा करायचं बाकी आहे, काही तर आरोपी अरेस्ट करायचे आहेत का, आरोपी सहकार्य करत नाही का, आणखीन काय गोष्टी आहेत, तुम्हाला बाहेर राज्यामध्ये तपास करायला जायचा असेल तर 1 दिवस 2 दिवस 5 दिवस टप्प्याटप्प्यानं देईल. पण मॅक्झिमम 15 दिवसाच्या वर PCR त्यामध्ये देऊ शकत नाही कोर्ट. त्यामुळे ह्या PCR तुम्हाला भेटेल. PCR भेटल्यानंतर
तुम्ही जाता पोलिसच्या कस्टडीमध्ये, पोलीस तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवणार किंवा जागोजागी तुम्हाला कुठं गुन्ह्यामध्ये न्यायचं काम पडलं, एखाद्या घराची झडती घ्यायची असेल शस्त्र जप्त करण्यासाठी, तर त्यामुळे तुम्हाला पोलीस सोबत नेणार, त्या तुमच्या समोर शस्त्र जप्त करणार, वस्तू जप्त करणार, तुमच्याकडून काही चोरीची गोष्ट तुमच्याकडे भेटली असेल ती गोष्ट जप्त करणार, त्याचा पंचनामा करणार वगैरे वगैरे. ठीक आहे. PCR दिला कोर्टाने पोलिसांना, 15 दिवसच्या आसपास दिला, 1 दिवस 2 दिवस दिला. मग शेवटी तपास पूर्ण झाल्यानंतर MCR होतं. MCR म्हणजे काय? मॅजिस्ट्रेट कस्टोडियल रिमांड. म्हणजे तुम्हाला कोर्ट आपल्या ताब्यामध्ये घेतं, पोलिसांकडून आपल्या ताब्यामध्ये घेतं आणि तुम्हाला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवतं. तर मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे काय? तर जिल्हा कारागृह जे असतं त्यांच्याकडे तुम्हाला सुपूर्त केलं जातं की हा ह्या गुन्ह्यामधला आरोपी आहे, तो MCR झालेला आहे, तपास पूर्ण झाला, याला तुमच्याकडे जमा करून घ्या. इकडून एक पत्र कोर्टाकडून जातं, आरोपीला पोलीस घेऊन जातात आणि जिल्हा कारागृहामध्ये जमा करतात. ठीक आहे. MCR झाला. तर MCR सुद्धा न्यायालय कायद्यानुसार मॅक्झिमम 15 दिवस देऊ शकतं. म्हणजे 14 दिवस देतं, 15व्या दिवशी तुम्हाला परत कोर्टासमोर पोलिसांना आरोपीला हजर करावं लागतं की साहेब याचा MCR कालावधी संपलेला आहे, तर परत काय करायचं. MCR झाल्यानंतर राहिला प्रश्न आता बेलचा. तर PCR संपल्यानंतर लगेच तुम्ही बेल पण दाखल करू शकता. PCR मध्ये तुम्हाला बेल मागता येत नाही. जेव्हा MCR होईल तेव्हा तुम्ही जमानत कोर्टासमोर तुमच्या वकील साहेबाच्या निर्देशानुसार दाखल करू शकता. बेल भेटेल नाही भेटेल तो भाग वेगळा असेल, लगेच देऊ शकता. किंवा वकील साहेब जो म्हणतील बाबा आता तुझी बेलची शक्यता नाही, थोडं थांबू आपण काही दिवस, तपास वगैरे पूर्ण होऊ दे, काही राहिलेल्या गोष्टी आहेत, तर थांबायची गरज सुद्धा पडू शकते किंवा गरज पण पडू शकत नाही. एखाद्या वेळेस तपास पूर्ण झाला असेल तर तुम्हाला बेल भेटून पण जाईल. पण PCR संपल्यानंतर MCR झालं की लगेच तुम्हाला बेलचा अर्ज न्यायालयात दाखल करता येतो. ठीक आहे. PCR MCR झालं तर मॅक्झिमम मग MCR तुम्ही किती दिवस राहू शकता? मॅक्झिमम तर 90 दिवस. कारण BNSS नुसार पोलिसांना तपास करून दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. 90 दिवसापर्यंत जर तपास पूर्ण झाला नाही तर तुम्हाला यामध्ये, आणि तोपर्यंत तुम्हाला जमानत सुद्धा भेटली नाही, तुमच्या वकील साहेबांनी जमानत दाखल केली पण रिजेक्ट झाली किंवा तुम्ही दाखल केलीच नाही, तर तुम्हाला यामध्ये डिफॉल्ट बेल सेक्शन 187(3) BNSS नुसार डिफॉल्ट बेल तुम्हाला न्यायालयासमोर दाखल करता येते. डिफॉल्ट बेल म्हणजे काय? डिफॉल्टचा अर्थ काय म्हणतात? डिफॉल्ट म्हणजे चूक म्हणता येत नाही त्याला, पण इन डिफॉल्ट जे म्हणतो आपण, ठीक आहे, आता याला काही पर्यायच नाही, यानुसार डिफॉल्ट बेल तुम्हाला कोर्टासमोर दाखल करता येते. या कलम काय? 187(3) BNSS. त्यानंतर तुम्हाला कोर्ट बेल देऊन टाकतं, कारण तो पिरियड संपलेला असतो. तुम्हाला डिटेन ठेवून कोर्टाला काही भेटणार नाही, कायदा कानून सर्व आहे. पण डिफॉल्ट बेल सुद्धा सगळ्याच केसमध्ये भेटतं असं नाही. जे गंभीर गुन्हे असतील, देशाविरोधी गुन्हे, नकली नोटा छापत आहात तुम्ही, तुमच्याकडे गांजा, चरस अशा काही गोष्टी भेटल्या आहेत, तुमच्याकडे दारूगोळा भेटला आहे, तुम्ही दहशतवादी आहात, तुमच्यावर खुनाचा आरोप आहे, तुमच्यावर बलात्काराचा आरोप आहे, तुमच्यावर ह्युमन ट्रॅफिकिंगच्या किंवा लहान मुलांच्या अनैतिक प्रकाराचा आरोप आहे, अशा गंभीर आरोपामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस पूर्ण केस चालेपर्यंत सुद्धा बिहाइंड बार म्हणजे जेलमध्ये राहावं लागू शकतं. बेल भेटेल अशातला प्रकार नाहीये, पण असा गंभीर गुन्हा जर नसेल तर तुम्हाला 90 दिवसानंतर डिफॉल्ट बेल यामध्ये दाखल करता येते आणि तुमचा राईट आहे तो, त्या राईट नुसार तो डिफॉल्ट बेल दाखल करून बेल घेता सुद्धा येते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये बेल भेटून जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला डिफॉल्ट बेलचं आहे, पण तुम्हाला जर रेग्युलर बेल दाखल करा वाटली अगोदरच, ठीक आहे, MCR झालं की लगेच बेल, तर कलम 480 जे आहे BNSS चे, त्यानुसार तुम्ही रेग्युलर बेल माननीय न्यायालयासमोर दाखल करू शकता. म्हणजे अटक तुमचं म्हणलं PCR संपलेला आहे, टेकिंग इन द MCR टिल फलाने दिनांकापर्यंत, लगेच तुम्हाला यामध्ये बेल दाखल करता येते. तर कलम काय? 480 प्रमाणे तुम्हाला यामध्ये बेल दाखल करून जमानत घेता येते. ठीक आहे. यानंतर आणि जर ती बेल रिजेक्ट झाली तर तुम्हाला त्याच्यानुसार परत जिल्हा न्यायालयामध्ये, परत हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला तुमच्या बेलचं अपील करता येतं. ठीक आहे. हे झालं बेलचं, झालं अरेस्ट पर्यंत. आता आहे FIR क्वॅश. 480 प्रमाणे तुम्ही बेल दाखल केली रेग्युलर, म्हणजे जमानत झाली, तुम्ही बाहेर आले, तपास तिकडे सुरू आहे, तर तुम्हाला तुमची FIR, असं वाटतंय की माझ्यावर ही FIR दाखल चुकीची झाली आहे, तेव्हा मी गावात नव्हतोच, तेव्हा मी त्या भांडणामध्ये नव्हतोच, किंवा ही जी घटना दिलेली आहे ही घटना सर्व चुकीची आहे, माझ्याकडे अशी पुरावे आहेत, तर तुम्ही कलम 528 BNSS नुसार तुम्ही हायकोर्ट मध्ये FIRच रद्द करा. न्यायाधीश महोदय, ही FIR माझ्यावर गलत झालेली आहे, ही FIR रद्द करून टाका, अशा प्रकारचं
पिटिशन माननीय हायकोर्टासमोर दाखल करू शकतात. त्यामध्ये दाखल केल्यानंतर हायकोर्ट सर्व गोष्टी शहानिशा करणार आणि तुमची एखाद्या वेळेस FIR सुद्धा क्वॅश रद्द होऊ शकते. संपलं. FIR जर क्वॅश झाली तर तुमच्यावरचा गुन्हाच निघून गेला. तुम्हाला ट्रायल फेस करायची गरज नाही. त्यामुळे जर तुमचे वकील साहेब असतील म्हणत की बाबा रे तुझ्या FIR वर भरपूर पॉइंट आहेत तर आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि FIR तुझी आपण रद्द करू शकतो तर आपण हायकोर्टात जाऊ, तर कलम 528 प्रमाणे तुम्ही हायकोर्टामध्ये FIR क्वॅश साठी दाखल करू शकता. ठीक आहे, तुम्ही FIR क्वॅश दाखल केलं पण झाली नाही FIR रद्द, तर हायकोर्ट म्हणले नाही तुझ्यावर गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सबळ पुरावे आहेत, तर तुम्ही FIR रद्द होऊ शकत नाही. आणि 90 दिवस पूर्ण होऊन गेले, पोलीस प्रशासनामार्फत दोषारोपपत्र दाखल झालं, तर तुम्ही चार्ज म्हणजे दाखल झाल्यानंतर तुम्हाला एक नोटीस येईल. तुम्ही त्याप्रमाणे तारखेला किंवा दोषारोपपत्र दाखल करते वेळेस पोलीस तुम्हाला एक सही घेतील की तुमचे चार्जशीट या दिवशी कोर्टामध्ये आम्ही दाखल करणार आहोत, तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा. त्या दिवशी तुम्हाला पोलिसांसोबत कोर्टामध्ये जावं लागेल. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर लगेच तुम्हाला त्यामध्ये कोर्ट तुमचा चार्ज फ्रेम करेल. चार्ज मध्ये काय, तुमचे दोषारोप, तुमच्यावर कोणते कोणते आरोप ठेवले आहेत ते सिद्ध केले जातात कोर्टामध्ये आणि त्या आरोपांच्या पॉइंटवरच तुमची केस पूर्ण चालते. कोर्ट असं लिहितं की तुमच्या असा असा गुन्हा आहे तो सिद्ध झाला का, असा असा गुन्हा आहे तो सिद्ध झाला का, त्याला म्हणतात चार्ज. पण चार्ज फ्रेम होण्या अगोदर सुद्धा तुम्हाला कोर्टासमोर डिस्चार्जचा अर्ज देता येतो. डिस्चार्ज म्हणजे काय, ह्या गुन्ह्यातून मला मुक्त करा. तर त्याचा कलम काय, कलम 250 भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार तुम्ही जे कोर्ट चार्ज फ्रेम करणार आहे, ज्या कोर्टासमोर तुमची केस चालणार आहे त्याच कोर्टासमोर चार्ज फ्रेम करण्या अगोदर तुमच्या वकील साहेबांच्या मदतीने तुम्ही डिस्चार्जचा अर्ज देऊ शकता कलम 250 PNSS नुसार. पण जर खरेच काही चांगले पॉइंट असतील तुम्ही दोषमुक्त होण्याचे, तरच तुम्ही हायकोर्टामध्ये क्वॅशिंगसाठी किंवा डिस्चार्ज दाखल करा. अनवॉन्टेड दाखल करू नका. असं नाही की बाबा ट्राय करून बघून नसलं तरी करू, तसं काही होत नसतं. ट्राय करून पाहायचं असेल तर तुम्हाला ते ग्राउंड्स अगोदर पाहावे लागतील. काही वकिलांची चर्चा करा. आजकाल बऱ्याच युट्यूबवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ काही पाहायला मिळतील किंवा आजकाल बरेच हायकोर्टाच्या वेबसाईट्स आहेत की ज्यावर ट्रायल चालतात. पूर्ण जे कोर्टामध्ये प्रक्रिया चालते ती सुद्धा यामध्ये ऑनलाईन तुम्हाला पाहता येते. तुम्ही सर्व गोष्टीच्या शहानिशा करूनच हे अर्ज दाखल करा. ठीक आहे, तुम्ही डिस्चार्जचा अर्ज कोर्टासमोर दाखल केला तर कोर्ट डिस्चार्जच्या अर्जावर पूर्ण आर्ग्युमेंट्स ऐकणार, सरकार पक्षाचे ऐकणार आणि तुमच्या वकील साहेबाचे पण ऐकणार, तुमचे कागदपत्र सगळे तपासणार आणि एखाद्या वेळेस कोर्टाला खरंच वाटलं की नाही गडे ह्या व्यक्तीवर हे चार्जेस जे फ्रेम केले आहेत ते चुकीचे आहेत, हा व्यक्ती निर्दोष आहे, कागदपत्र पाहून किंवा हे आर्ग्युमेंट्स ऐकून सिच्युएशन पाहून असं वाटतंय की ह्या व्यक्तीला आपण सोडून दिलं पाहिजे, तर लगेच तुम्हाला निर्दोष मुक्त यामध्ये केलं जातं. असं होऊ शकतं, पण असं होऊ पण शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा राईट्स ट्राय करून पहा, झालं तर होईल किंवा नाही होणार. बऱ्याचदा काय होतं की एखाद्या गुन्ह्यामध्ये 15, 20, 25, 30 आरोपी असतात आणि त्या 30 मधल्या 2-4 जणांचा 20 जणांचा काहीच रोल नसतो त्याच्यामध्ये. तर अशा वेळेस मग अनवॉन्टेड तुम्हाला कोर्टामध्ये खेट्या मारण्यापेक्षा तुम्ही हा अर्ज दाखल करून आपला नाव बाजूला करू शकता की बाबा साहेब ते बाकीचे आरोपी आहेत, त्यांचा वेगळा पसारा आहे, तर मी नव्हतो बी, ह्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, असा माझ्याकडे पुरावा आहे. तर तुम्हाला एकट्याला पण त्या केस मधून बाजूला काढू शकता आणि तुमची केस बाकीच्या विरोधामध्ये चलू शकतं. ठीक आहे, हे झालं चार्जचं. त्यानंतर जर तुमचा डिस्चार्जचा पण अर्ज रिजेक्ट झाला आणि तुमच्यावर चार्ज फ्रेम झाले, कोणते कोणते झाले, जे काय असेल तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला त्याप्रमाणे चार्जेस फ्रेम झाले, तर एखाद्या वेळेस तुमचे चार्जेस अल्टर सुद्धा करता येतात. सेक्शन 239 BNSS नुसार कलम वाढ आणि कलम कमी करणे, चार्जेस अल्टर करणे, हा सुद्धा अधिकार माननीय न्यायालयाला आहे. त्यासाठी तुम्हाला कोर्टासमोर अर्ज करता येतो. ह्याच्या दोन्ही सुद्धा बाजू आहेत. जर तुम्ही फिर्यादी असताल, तुम्ही एखाद्यावर केस केलेली आहे की साहेब त्यांना मला इतका मारलेला आहे आणि तुम्ही तर त्याच्यामध्ये 324 लावलेला आहे हर्ट म्हणून, ते तर ग्रीवियस इंजुरी आहे, माझ्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे, तुम्ही आता 326 करा, जे काय आता कायदा बदलल्यानुसार 125च्या पुढे जे काय आहेत ते. तर त्यामध्ये कोर्ट एखाद्या वेळेस चार्जेस कमी किंवा वाढवू शकतं. सरकार पक्षाने जर अर्ज दिला फिर्यादीने, सरकारी वकिलाने, किंवा यामध्ये साहेब तुम्ही सेक्शन लावलेला आहे पण ही जी जखम आहे ती गंभीर जखम आहे, यामध्ये हे नसून हे कलम वाढणार आहे, किंवा जर एखाद्या घटनेमध्ये असं दिलं असेल की एखाद्या व्यक्तीला अगोदर त्यांनी घरामध्ये
रस्त्यावर त्याला अडवलं, पुढे जाऊ दिलं नाही, नंतर त्याच्या घरामध्ये घुसला, नंतर त्याचे पैसे चोरले, नंतर त्याला त्याच्या अंगावर ऍसिड टाकलं, नंतर त्याला थापडाने मारलं, नंतर जीवे मारायची धमकी दिली, नंतर त्याचे पैसे चोरले, नंतर त्याच्या घराची तोडफोड केली. तर ह्या प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळे कलम लागतात. जर या घटनेप्रमाणे कलम जर कमी असतील तर कलम वाढू शकतात, किंवा असं एखादं घरामध्ये घुसल्याचा कुठं उल्लेखच नाहीये, पण जर पोलिसांनी तुमच्यावर असा एखादा कलम लावलं की तुम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये घुसले, किंवा तुम्ही तुमच्यावर कलम लावलं की तुम्ही एखाद्याला अडवून ठेवलेला आहे, कोंडून ठेवलेला आहे, तर असा कोणता घटना झालीच नाही, तर तुमचे कलम यामध्ये कमी सुद्धा होऊ शकतात, तुमच्यावरले चार्जेस अल्टर होऊ शकतात, किंवा कलम वाढू सुद्धा शकतात. हे झाला आजचा पूर्ण सेशन. तर यामध्ये काही आपल्याला शंका असतील तर आपण मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. त्यानंतर बळीराम कछवे, नंतर बालाजी बंडे, बरेच किशोरजी पोरवाल, सर्वांनी सेशन अटेंड केलेलं आहे. सर्वांचे आभार मानतो. असंच आपण दर रविवारी किंवा शनिवारी सेशन घेणार आहोत. तर तुम्ही कमेंट मध्ये काही विषय मांडू शकता की ह्या विषयावर एखादा सेशन घ्या, त्याप्रमाणे सेशन आपण घेऊ. यामध्ये पण काही शंका असेल तर आपण यामध्ये मला कमेंट मध्ये विचारू शकता. सर्वांनी कृपया सेशन पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. माझं पेज फॉलो करा, सर्व व्हिडिओ पहा, आणि काही अडचण असेल तर आपण त्यामध्ये विचारू पण शकता. यामध्ये भरत नाईक सुद्धा जॉईन झालेले आहेत. भरत नाईक यांचे पण माझे ब्रॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर हे झालं अरेस्ट पासून डिस्चार्ज पर्यंतची गोष्ट. पण मित्रांनो, एवढंच सांगतो, कोर्ट आहे, पोलीस प्रशासन आहे, आपल्या संरक्षणासाठी आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की आपण जे बिंदास आपल्या घरी जाऊन कुलूप लावून दुकानाला किंवा शेताला आपण हे करून झोपतो, ते सर्व पोलिसांवरच आहे. एक जरी पोलीस असला तरी सुद्धा लोक भेटतात, कारण कायदा कानून आहे. त्यामुळे सगळी ज्युडिशियरी जे आहे, जे आपलं प्रशासन आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना सहकार्य करा. तुम्ही सहकार्य केल्यास तुम्हाला ते पण सहकार्य करते. पण तुम्ही जर अशा प्रकारे एखाद्या त्यांना अडचण आणली तर ते पण तुम्हाला यामध्ये अडचणीत आणू शकतात. त्यांना तो अधिकार यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे जे म्हणतात ना, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. तर कायदा पाळा, ट्रॅफिकचे रूल्स पाळा, कोणासोबत भांडणं करू नका. जे काही छोटे मोठे आपले वाद असतील ते जागेवरच मिटवा, कारण कोणाला सोबत काही न्यायचं नाही. वाद तेवढ्या पुरता असतो, राग तेवढ्या पुरता असतो. नंतर केस आता आम्ही कोर्टामध्ये रोजच पाहतो की लोक अगोदर फिर्यादी आणि आरोपी वेगवेगळ्या गाड्याने येतात कोर्टामध्ये, एकमेकाकडे खुन्नस न पाहतात. 1 वर्षानंतर एखाद्या वेळेस सोबत हसतात, तिसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी ते सोबतच चहा प्यायला जातात, आणि 4थ्या वर्षी तर दोघंच गाडीवर येतात, साहेब आरोपी हा मी फिर्यादी दोघे संघच आलोत. त्याच्यामुळे वाद भविष्यामध्ये हळूहळू मिटतात. तर कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. वाद होईल तेवढे बाहेरच मिटवा. लाईव्ह सेशन अटेंड केलं त्याबद्दल धन्यवाद. फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या चांगल्या एखाद्या विषयामध्ये. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री, जय श्रीराम.